नमस्कार, मी श्वेता भालेकर. भाग्यविजय या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत नोकरी आणि समस्या या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्रख्यात ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटोरीकर. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. सरांच्या गेल्या तीन पिढ्या या सरांच्या ज्योतिष आणि वास्तू क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र यामध्ये सरांनी PhD सुद्धा केलेली आहे. नवरत्नांचा त्यांचा विशेष अभ्यास आहे आणि त्याचबरोबर देश विदेशातून अनेक पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. त्यामुळे आज आपण नोकरी आणि समस्या यावर सरांचं मार्गदर्शन करूयात आणि चर्चेला सुरुवात करूया. सर, सुरुवातीलाच महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नोकरी हवी प्रत्येकाला वाटतं. त्यामध्ये चांगली आणि उत्तम पगाराची नोकरी मिळावी असं प्रत्येकाला वाटतं. तर ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला चांगली नोकरी मिळणार का हे कळतं का? काय, जसं मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की ज्योतिषशास्त्र हे प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मदत करणारं, मार्गदर्शन करणारं शास्त्र आहे. आता नोकरीच्या बाबतीमध्ये काय असतं की बरेच जणांना असं वाटतं की आपलं एज्युकेशन अमुक झालेलं आहे, तमुक झालेलं आहे, आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे, मग आपल्याला त्या प्रमाणातच नोकरी मिळाली पाहिजे. किंवा बऱ्याच जणांचे फार मोठे मोठे स्वप्न असतात की त्या प्रमाणात मला नोकरी मिळाली पाहिजे. काही जणांना असं वाटतं कसं का असणं, मला नोकरी मिळणं फार गरजेचं आहे, असं पण असतं. पण आता हे सध्या जे आपण पाहतोय मागच्या 2 वर्षामध्ये जे पेंडेमिक आहे कंडिशन, त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना नोकरीमध्ये अडचणी आल्यात किंवा बऱ्याच जणांना नोकऱ्या लागल्या नाहीत किंवा जे काही पासआउट झाले त्यांना पण मनासारखे जॉब लागले नाहीत. तर हे सगळं पाहत असताना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ज्योतिषी म्हणून माझ्याकडे जेव्हा एखादा व्यक्ती येतो आणि तो मला विचारतो की सर मी खूप प्रयत्न करतो. आता बरेच असे असतात की ते अनेक प्रयत्न करत असतात, खूप सर्चिंग चालू असतं, बरेच इंटरव्ह्यू देतात. बरेच जण माझ्याकडे असे येतात की ते मी प्रयत्न करतो सर, भरपूर इंटरव्ह्यू होतात, सेकंड स्टेजपर्यंत जातो, पण लास्ट मोमेंटला जेव्हा पेमेंटची गोष्ट येते त्यावेळेला कुठेतरी गडबड होऊन जाते, फिसकटून जातं सगळ्या गोष्टी. तर हे जे असतं ना, हे आपले ग्रहमान आपल्याला सांगत असतात की तुम्हाला नेमकं कोणत्या ग्रहमानामध्ये काय होणार आहे. म्हणजे वर्तमानातले, म्हणजे आपण गोचरीतले ग्रहमान म्हणतो की सध्याच्या स्थितीमध्ये जर आपले ग्रहमान चांगले असतील तर आपल्याला चांगल्या प्रकारचा जॉब लवकर मिळतो, किंवा ग्रहमान खराब असतील तर त्याच्यावर उपाय करून आपण त्याच्यावर मात करू शकतो आणि आपल्याला जे काय साध्य करायचं आपण ते साध्य करू शकतो. महत्त्वाची गोष्ट असते की आपल्याला नोकरीमध्ये यश आहे का नाही, हा महत्त्वाचा गोष्ट असते. जेव्हा माझ्याकडे कोणताही व्यक्ती येतो तो आधी त्यांना विचारायला पाहिजे, कोणत्याही ज्योतिषाला, की मी नोकरी केली पाहिजे का व्यवसाय केला पाहिजे. मग बरेचदा असं असतं की एखादा व्यक्ती व्यवसायामध्ये सक्सेस असतो, त्याला नोकरीमध्ये चांगलं यश मिळत नाही. एखाद्याला नोकरीमध्ये चांगलं यश असतं, त्याला व्यवसायामध्ये यश मिळत नाही. तर ह्या गोष्टी आपण आधी पाहिल्या पाहिजेत. जाणकार ज्योतिषाकडून ते जाणून घेतलं पाहिजे की मी नोकरी केली तर मला नोकरीमध्ये यश मिळणार आहे का. दुसरी गोष्ट, नोकरी करत असताना किंवा मग मी बिझनेस त्याच्यासोबत केला तर चालतो का, किंवा नोकरीमध्ये मी कोणत्या क्षेत्रामध्ये नोकरी केली पाहिजे. बरेचदा असं असतं की असे बरेच जणांचं शिक्षण वेगवेगळ्या फील्डमध्ये झालेलं असतं आणि त्यांना जॉब वेगळ्या फील्डमध्ये लागतो, पण ती आपण म्हणतो ना त्याचा प्रोफाईल चेंज होऊन जातो तिथे. तर अशा घटना जीवनामध्ये घडतात बऱ्याच जणांच्या. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून तपासून घेऊ शकतो, जाणकार ज्योतिषाकडून मार्गदर्शन घेऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट असते की आपण नोकरी जेव्हा प्रयत्न करतोय ती वेळ आपल्यासाठी कशी आहे, की ती वेळ आपले तेव्हाचे ग्रहमान काय आहेत. तेव्हा आपल्याला शनीची 7.5 चालू आहे का, आपल्याला गुरु अशुभ आहे का, आपला मंगळ कसा बसलेला आहे, किंवा आपल्या दशमस्थानातले ग्रह काय सांगतात. आपलं दशमस्थान जे असतं ना ते आपलं कर्मस्थान असतं आणि एकादश स्थान जे असतं ते आपलं लाभस्थान असतं. तर आपलं उत्पन्न आणि आपलं काम ह्या 2 स्थानं कळत असतात. आणि दशमस्थानाचं 9वं स्थान म्हणजे षष्टम स्थान, ह्याच्याहून सुद्धा आपल्याला हे गोष्टी कळत असतात की आपल्याला नोकरी कोणत्या काळामध्ये लागणार आहे आणि नोकरी लागणार आहे तर कोणत्या क्षेत्रामध्ये लागणार आहे आणि तिथं आपण कितीपर्यंत आपला ग्राफ तिथं मोठा होणार आहे, उंचावणार आहे, हे आपण जाणून घेऊ शकतो. त्यासोबतच आपलं त्याच्यामध्ये स्थिरता, स्टॅबिलिटी, नोकरीमध्ये स्टॅबिलिटी आपल्याला कशी मिळणार आहे ते आपल्याला 9वं स्थानावरून कळत असतं. तर ह्या सगळ्या स्थानाचा जेव्हा विचार करतो आणि त्याच्यासोबतच 5मं स्थान म्हणजे तुमचं शिक्षण आणि तुमचं करिअर याची सांगड कशी आहे, म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात शिक्षण घेतलं त्या क्षेत्रातच तुम्हाला नोकरी लागणार आहे का,
हे पण पाहिलं पाहिजे. आता बरेचदा माझ्याकडे असे विद्यार्थी येतात की त्यांनी MBBS केलेलं असतं आणि मग त्यांचा नंतर मूड निघून जातो आणि ते म्हणतात की आम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये प्रयत्न करायचे, स्पर्धा परीक्षा द्यायची, किंवा इंजिनिअरिंग करतात त्याच्यानंतर त्यांची इच्छा होती की आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये आपल्याला आजमावून पाहायचं आहे. अशा वेळेला मी त्यांना मार्गदर्शन करत असतो की खरंच त्यांना यश मिळणार असेल तर तुम्हाला त्या स्पर्धा परीक्षेमध्ये जायचं का, त्या सरकारी नोकरीमध्ये जायचं का, तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेला पाहिजेत, ह्या पण गोष्टी आपण पत्रिकेच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट असते की नोकरी चा प्रयत्न करत असताना आपले ग्रहमान जर चांगले असतील किंवा खराब असतील, जर खराब असतील तर अशा वेळेला त्या ग्रहांची जी स्थिती आहे त्याच्यानुसार, म्हणजे त्याला आपण वर्तमान स्थिती किंवा गोचिरीचे ग्रहमान म्हणतो, तर गोचिरीच्या ग्रहमानामध्ये आपल्याला जे अशुभ ग्रह आहेत त्याची उपासना किंवा त्याची रत्न असतील, त्याची यंत्र असतील, तर त्याची मंत्र असतील, ह्यानुसार आपण जर त्याची उपाययोजना केली आणि त्यानुसार जर आपण प्रयत्न केले आणि एक आपलं हे पत्रिकेहून हे पण कळू शकतो की आपण नेमकं कोणत्या वेळेस आपण ते सर्च केलं पाहिजे किंवा तिथं प्रयत्न केला पाहिजे किंवा इंटरव्ह्यूला गेलं पाहिजे. आता इंटरव्ह्यूची तारीख तर आपल्या हातात नसते, कारण ते समोरचा माणूस देत असतो आपल्याला, पण त्यावेळेला नेमकी कोणती उपासना केली पाहिजे जेणेकरून तिथं आपण प्रेझेंट होताना आपला कॉन्फिडन्स चांगला असला पाहिजे, आपलं प्रेझेंटेशन चांगलं असलं पाहिजे आणि समोरच्याला ते भावलं पण पाहिजे, की त्याला पण तुमच्यातलं टॅलेंट कळालं पाहिजे, त्याला ती जाणवलं पाहिजे तुमच्यामध्ये टॅलेंट आहे. तर ह्या गोष्टीसाठी आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे उपाय करू शकतो. सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी तुमची चालू नोकरी आहे त्यामध्ये अनेकदा काही लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो, तर जे ग्रहमान आहेत आणि त्याचबरोबरीने जी वास्तू आहे त्यांच्यामध्ये त्यांची स्वतःची असेल किंवा भाड्याची असेल तर त्याचा सुद्धा कुठेतरी परिणाम होत असतो का? का असतं की महत्त्वाची गोष्ट असते, आपण एखाद्या ठिकाणी काम करतोय, मेहनत घेतोय, प्रचंड मेहनत आहे, आपल्याकडे टॅलेंट आहे, पोटेन्शियल आहे, सगळं असून आपण मेहनतही घेतोय तरी पण आपल्याला मनासारखं तिथं आउटपुट मिळत नाही. आता बरेचदा अशा गोष्टी असतात की एखादा व्यक्ती एखाद्या कंपनीमध्ये असेल किंवा एखाद्या ठिकाणी जॉब करत असेल, नोकरी करत असेल, तर तिथं होतं काय की जर त्याची वर्तमान स्थितीतले ग्रहमान खराब असतील तर तिथं त्याला मानसिक त्रास होतो. तिथलं जे पॉलिटिक्स असतं त्या पॉलिटिक्सचा तो बळी पडत असतो, किंवा त्याला आपलं जे टॅलेंट आहे त्याच्यातलं जे पोटेन्शियल आहे त्याचं आउटपुट त्याला घेता येत नाही किंवा त्याचं क्रेडिट त्याला मिळत नाही, किंवा बरेचदा मग त्याच्यामुळे तो मानसिक तणावामध्ये येतो, किंवा कलिग्स असतात त्याच्यापासून त्रास होतो, त्याच्या बॉसकडून त्याला त्रास होतो. ते अशा ज्या गोष्टी होतात की मग सगळं आपल्याकडे असूनही असं का त्रास होतो, त्याचं कारण असतं आपले वर्तमान स्थितीतले ग्रहमान, की एखाद्या वेळेस असे ग्रहमान येतात की त्यावेळेला नेमकं आपल्या मनाच्या विरुद्ध एखादा बॉस आपल्याला मिळतो, मग तो जास्तच किंवा आपण खूप हुशार असल्यामुळं त्याला त्रास होतो त्याचा, की त्याला असं वाटतं की नाकापेक्षा मोठी झड नसावं आपल्यासोबत, किंवा त्याच्यामुळे तो मानसिक त्रास देत असतो, टार्गेट करत असतो तुम्हाला. तर अशा गोष्टीतून सुद्धा काय असतं की अशा वेळेला तुमची मनस्थिती चांगलं राहणं फार गरजेचं असतं. अशा वेळेला तुमचे वर्तमान स्थितीतले ग्रहमान एक, दुसरी गोष्ट तुमच्या कर्मस्थान म्हणजे दशमस्थान जे असतं त्या ठिकाणी असा त्रास बऱ्याच लोकांना कधी होतो की त्यांच्या त्या दशमस्थानामध्ये शनिचंद्राची युती असेल, राहुचंद्राची युती असेल, तर अशा वेळेला त्या लोकांना कामाच्या ठिकाणी मानसिक त्रास जास्त होत असतो आणि मनाप्रमाणे यश पण मिळत नाही. म्हणजे बरेच असे व्यक्ती माझ्याकडे येतात की ते एखाद्या कंपनीमध्ये 10-10 वर्षापासून काम करतात, पण त्यांना पगार वाढ होत नाही किंवा त्यांचं प्रमोशन होत नाही, मागून आलेल्या लोकांना तिथं प्रमोशन दिलं जातं किंवा त्यांची पगारवाढ केली जाते. मग ह्याला असं वाटतं की मी इतक्या दिवसापासून ह्या कंपनीसाठी ह्या व्यवसायासाठी आपण एवढे प्रयत्न करतोय, मेहनत घेतोय, तरी पण आपली मेहनत ह्या लोकांच्या नजरेत का पडत नाही, बरोबर, मग आपण जे करतोय त्याचं क्रेडिट आपल्याला का मिळत नाही. तर अशा वेळेला तुमच्या ग्रहांची जी स्थिती असते त्याच्यामुळं एक तर तुमचा स्वभाव बनलेला असतो, त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा अधिकार मागता येत नाही. बऱ्याच जणांचा असा स्वभाव असतो की त्यांना काम व्यवस्थित करत असतात ते, पण त्यांना एक्सप्लेन करता येत नाही किंवा समोरच्याला समजून सांगता येत नाही की मी काय केलं आहे. बोलणं कमी असतं, मग ते कुठेतरी दबावामध्ये येतात, किंवा मन एखाद्याचं कमजोर असतं, म्हणजे शनिचंद्र जेव्हा येतो का तेव्हा एखाद्याचं मन कमजोर असतं. मग अशा वेळेला तो काम करतो, मेहनत तर खूप घेत असतो, पण त्याला सांगता येत नसतं की हे मी केलं आहे आणि माझ्या याच्यामुळं झालं आहे. मग कोणीतरी दुसराच येतो आणि त्याचं ते क्रेडिट घेऊन जातो. तर हे सातत्यानं झालं की त्या माणसाला फ्रस्ट्रेशन यायला सुरुवात होते की मी नेहमी मेहनत घेतो, मी काहीतरी वेगळं करतो, पण शेवटी काहीतरी माझ्या मनाच्या विरुद्ध होतं. तर अशा वेळेला एक तर तुमचं कर्मस्थान हे पाहायला पाहिजे की जर नेहमी तुमच्या बाबतीत असं घडत असेल आणि ठराविक काळामध्ये जर असं घडत असेल तुमच्या नोकरीमध्ये की आता इतके दिवस खूप चांगलं होतं आणि मागच्या 6 महिन्यापासूनच खूप त्रास होतोय माझ्या नोकरीच्या ठिकाणी, इतके दिवस त्या माणसासोबत माझं
माझं खूप चांगलं जमत होतं, आपल्या बॉससोबत सुद्धा आपलं खूप चांगलं जमत असतं, आणि अचानकच त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल असं काय विचार आला की तेव्हापासून त्यानं आपल्याला टार्गेट करायला सुरुवात केली किंवा मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली किंवा आपल्याला पगार वाढ होत नाही आहे, इन्क्रिमेंट मिळत नाही, अशा ज्या गोष्टी होतात त्यावेळेला आपली वर्तमान स्थितीतले ग्रहमान पण पाहणं गरजेचं असतं. त्यावेळेस तुम्हाला महादशा कोणती सुरू आहे, तुम्हाला शनीची 7.5 चालू आहे का, तुम्हाला गुरु अशुभ आलेला आहे का, 4, 8, 12वा गुरु असेल तर तुम्हाला त्या काळामध्ये, किंवा 12वा गुरु असेल तर सहसा नोकरीमध्ये जास्त त्रास होतो. तर अशा वेळेस आपण ते जाणून घेतलं पाहिजे आणि जाणकार व्यक्तीकडून त्याच्यावर सोल्युशन घेतले पाहिजेत. कारण ज्योतिषशास्त्र हे असं शास्त्र आहे की तुम्हाला प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर मी नेहमी सांगतो की तुम्हाला ते मार्गदर्शन करा असतं. त्यावेळेस फक्त एक गोष्ट असते, एखादी अडचण जेव्हा आपल्या जीवनामध्ये येत असते त्यावेळेस प्रत्येक अशी कोणती समस्या नाही की त्याला उपाय नाही, असं कोणतंही कुलूप नाही की त्याला किल्ली नाही. तसंच प्रत्येक समस्येला उपाय असतो, फक्त ते योग्य पद्धतीनं, म्हणजे तुम्ही ज्या ज्योतिषाला तुम्ही ती तुमची पत्रिका दाखवताय त्याच्याकडे ते सोल्युशन परफेक्ट असलं पाहिजे. म्हणूनच महत्त्वाची गोष्ट असते की त्याला ॲनालिसिस पण परफेक्ट करता आलं पाहिजे की नेमकं कशामुळे होतं आहे. म्हणून परफेक्ट ॲनालिसिस आणि परफेक्ट सोल्युशन हे फार महत्त्वाचं असतं ह्या ज्योतिषशास्त्रामध्ये. आणि ते जर तुम्हाला परफेक्ट मिळालं तर हे जे काही अडचणी येतात आपल्या नोकरीमध्ये असेल किंवा जीवनामध्ये ज्या काही येतात त्याच्यावर आपण व्यवस्थितरित्या मार्ग काढू शकतो. अगदी. त्यामुळे नोकरीमध्ये जर ताणतणाव असेल तर आपण अवश्य स्वतःचा तर विचार करावा की आपलं काय चुकतं आणि त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये काही दोष नाही ना, यासाठी सुद्धा तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा, जेणेकरून त्यावर आपल्याला उपाय करता येतात. आणि तुम्हाला सुद्धा अशा कुठल्या समस्या असतील आणि सरांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर सध्या स्क्रीनवर जे संपर्क क्रमांक दिसत आहेत ते लिहून घ्या आणि त्यावर अवश्य संपर्क साधा. सर, आपल्याला नोकरीमध्ये जर यश हवं असेल, प्रगती साधायची असेल तर कुंडलीनुसार कुठल्या प्रकारचे उपाय केले तर त्यामध्ये आपल्याला यश मिळू शकतं? महत्त्वाचं कसं असतं नोकरीमध्ये, एक तर तुमचा दृष्टिकोन फार महत्त्वाचा असतो आणि तुम्ही काम करण्याची तुमची पद्धत एक महत्त्वाची असते आणि चिकाटी, हे 2-3 गोष्टी, आणि धैर्य पण आणि संयम पण, ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. महत्त्वाचं काय असतं की माणूस नोकरीमध्ये समाधानी असला पाहिजे. आता समाधान म्हणजे काय असतं की समाधान हे मानलं तर मिळतं, नाही तर नाही मिळत. आता समाधान म्हणजे हे 4 जे अक्षर आहेत, समाधान, हे 4 अक्षर म्हणजे 4 गुण आहेत. स म्हणजे सत्यता, मा म्हणजे मांगल्य, धा म्हणजे धार्मिकता आणि न म्हणजे नम्रता. आता तुम्हाला नोकरीमध्ये सक्सेस मिळण्यासाठी आता बऱ्याच जणांना बरीच घाई असते की पटकन दरवर्षी माझं इन्क्रिमेंट झालं पाहिजे फर्स्ट, आणि बरेच जण सातत्यानं नोकऱ्या चेंज करत असतात किंवा घाई असते त्यांना पुढे जाण्याची. तर अशा वेळेस माझं एक मत असतं की तुमची पत्रिका तुम्ही व्यवस्थित तपासून घ्या, की बरेचदा असं होतं की अति घाईमध्ये नुकसान होण्याची शक्यता असते, तुम्हाला तिथं अडचणी येऊ शकतात. तर अशा वेळेला तुमची पत्रिका पाहिल्यानंतर तुमचं दशम स्थान, तुमचं एकादश स्थान, तुमचं धनस्थान म्हणजे द्वितीय स्थान, तुमचं नवम स्थान म्हणजे भाग्यस्थान आणि दशम स्थानाचं नवम स्थान म्हणजे षष्टम स्थान, ह्या सगळ्याचा विचार करून तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला प्रगती साधायची असेल आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवायचं असेल, म्हणजे ग्राफ उंचावला पाहिजे, त्याची स्पीड ही वरचेवर गेली पाहिजे. बरेचदा एखाद्या ती स्टॉप झाली तरी चालते पण ती डाऊन नाही झाली पाहिजे. हां, जरी स्पीड कमी असली तरी चालते, मंदावली तरी चालते, पण ती नुकसान नाही झालं पाहिजे, कुठं तुम्ही रिव्हर्समध्ये आला नाही पाहिजेत. तर त्यासाठी डिसिजन मेकिंग जी असते ना ती फार महत्त्वाची असते. आणि आजकालच्या पिढीमध्ये आपण सगळेजण भौतिक सुखाच्या मागे लागलो, प्रत्येकाला कॉम्पिटिशन आहे, प्रत्येकाला असं वाटतं की मी शिकलो तेवढाच तो पण शिकला, त्याचं पॅकेज माझ्यापेक्षा इतकं मोठं आहे, माझं त्या पॅकेजवर मी गेलो पाहिजे. अशी जी कॉम्पिटिशन आहे, ह्या कॉम्पिटिशनमध्ये बरेचदा आपण हातचं सोडून पळत्याच्या मागे लागतो आणि मग काय होतं की आपल्या पदरी एक निराशा येतं. तर ती निराशा यायची नसेल तर तुम्ही तुमची पत्रिका जाणकार व्यक्तीला दाखवणं गरजेचं आहे. आणि ते जी गोष्ट असते की जसं दशम स्थान, आता हे कर्मस्थान असतं, गोचरीमध्ये म्हणजे वर्तमान स्थितीमध्ये जर तिथं कोणताही अशुभ ग्रह येत असेल तर अशा वेळेला तुमच्या नोकरीमध्ये कुठंतरी कमी जास्तपणा येत असतो किंवा त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला ब्रेक मिळण्याची शक्यता असते. तर अशा वेळेला ते तुम्ही आधी दरवर्षी, मी तर म्हणतो की प्रत्येक व्यक्तीनं दरवर्षी आपण वर्षाच्या सुरुवातीलाच आपली पत्रिका पाहिली पाहिजे. ह्या वर्षामध्ये कोणत्या महिन्यामध्ये काय काय आपल्याला संकट येऊ शकतात, समस्या निर्माण होऊ शकतात, आपण तेव्हा काय काय काळजी घेतली पाहिजे, कोणते निर्णय कधी घेतले पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण हे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून करू शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट तू जसं विचारलंस आता की प्रगती साधण्यासाठी काय केलं पाहिजे, महत्त्वाचं म्हणजे की
पॉझिटिव्हिटी ही फार महत्त्वाची असते. सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये आपल्या मनामध्ये असणं फार गरजेचं असतं. जेव्हा तुमच्या मनामध्ये नकारात्मकता यायला सुरुवात होते तेव्हा तुमचा डाऊनफॉल चालू होतो. पण तुम्ही जर आनंदात, उत्साहात आणि पॉझिटिव्ह विचार करत राहिलात आणि आहे त्याच्यामध्ये समाधान मानायचा प्रयत्न केला तर नक्कीच तुमची प्रगती चांगल्या प्रकारे साधल्या जाते. पण तुम्ही जर विनाकारणच पळत राहिलात तर कुठं थांबायचं हे पण तुम्हाला कळत नाही आणि आपण पळतच राहतो. आणि मग कुठं थांबायचं हे न कळल्यामुळे आपण सुसाट सुटतो आणि मग सगळं मागे राहताना आपण पुढे निघून जातो आणि मागे वळून पाहिलं तर काहीच आपल्याजवळ नसतं. तर अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आपल्या ज्योतिषशास्त्राच्या उपायामध्ये रत्न आहेत, यंत्र आहेत, मंत्र आहेत किंवा काही तोडगे पण असतात छोटे छोटे की जेणेकरून आता तुम्हाला नोकरी ठिकाणी मानसिक त्रास नाही झाला पाहिजे, आर्थिक तिथं तुमची उन्नती झाली पाहिजे, तुमचे प्रमोशन्स झाले पाहिजेत, तुमची बदली योग्य ठिकाणी होण्यासाठी. बरेचदा असे माझ्याकडे येतात की त्यांचे बदलीचे प्रॉब्लेम असतात, बदली होत नाही. मग बदलीसाठी ते परेशान असतात की कुटुंब एका ठिकाणी असतं, ते कुठेतरी जॉब करत असतात. अशा वेळेला मग त्यांना असं वाटतं की मी कुटुंबापासून लांब आहे, माझी जिथं कुटुंब आहे तिथं बदली झाली पाहिजे. तर अशा वेळेला तुम्हाला कुटुंबाचं सानिध्य आहे का नाही हे सुद्धा तुमच्या पत्रिकेवरून कळू शकतं. आणि तुम्ही कसे प्रयत्न केले पाहिजेत, कोणत्या काळात प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यासाठी रत्न आहेत. हे जे काही उपाय मी सांगतो ते उपाय तुम्ही करू शकता जेणेकरून त्याचा लाभ तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकतो. अगदी. सर, काही जण सातत्यानं नोकऱ्या बदलत असतात पण तरी सुद्धा त्यांना यश मिळत नाही, तर मग हे कसं आणि मग त्यावर काय उपाय? मुळात कसं असतं माहिती का की जसं मी सांगितलं की सुरुवातीलाच पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना तुला सांगितलं की आपल्याला नेमकं कोणत्या क्षेत्रात यश आहे हे आपण जाणून घेणं फार गरजेचं असतं. 10 व्यवसाय करतो आपण, कधी ह्याचा कटलरीचा करतोय, कधी कॉस्मेटिकचा करतोय, कधी कपड्याचा करतोय, कधी वेगवेगळे असे व्यवसाय करतोय, कधी खाद्यपदार्थाचा करतोय की नेमकं आपण कोणत्या व्यवसायामध्ये आपल्याला यश आहे. जसं मी तुला सांगितलं की हे 9 ग्रह आहेत, हे 9 ग्रह तुमच्या 12 स्थानामध्ये विखुरलेले आहेत, वेगवेगळ्या स्थानामध्ये ते बसलेले आहेत. तर अशा वेळेस तुमचे कर्मस्थानाशी संबंधित ग्रह, तुमच्या लाभस्थानाशी संबंधित ग्रह, तुम्हाला नेमकं कुठून लाभ होणार आहे आणि कुठून तुम्हाला स्टॅबिलिटी मिळणार आहे ह्या गोष्टी आपल्याला पत्रिकेवरून कळू शकतात. आणि नक्कीच त्याबद्दल मला वाटतं की त्यांनी चांगल्या जाणकाराचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे की जेणेकरून तुमच्या नोकरीमध्ये स्थिरता आली पाहिजे आणि नोकरी चांगल्या ठिकाणी टिकली पाहिजे आणि तिथे स्टॅबिलिटी मिळाली पाहिजे. अगदी. सर, आपल्याला मेल आलेला आहे कारण मेलच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला आपले प्रेक्षक हे प्रश्न विचारत असतात. आज आपल्याला नागपूरहून आपल्याला मेल आलेला आहे अविनाश यांचा. त्यांनी प्रश्न असा विचारलेला आहे की व्यवसायामध्ये वृद्धी आणि स्थिरता येण्यासाठी कृपया मार्गदर्शन करावं. नक्कीच. व्यवसायामध्ये एक मुळात त्यांची पत्रिका जर पाहिली ना तर त्यांची जी रास आहे ती मकर रास आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे लग्न रास जी आहे ती सिंह रास आहे. आता ह्यांना व्यवसाय संबंधी प्रश्न आहे त्यांचा. आता व्यवसाय करायचा असेल तर ह्यांचा शुक्र स्वराशीचा बसलेला ह्यांच्या कर्मस्थानामध्ये. आता शुक्र हा स्त्रियांचा कारक आहे, सौंदर्याचा कारक आहे, कलेचा कारक आहे. तर ह्यांना जर व्यवसाय करायचा असेल तर ह्यांनी कॉस्मेटिक्सशी, कपड्याशी संबंधित, सौंदर्याशी संबंधित कोणताही व्यवसाय केला तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं. पण सध्या मकर राशीला शनीची 7.5 चालू आहे. उद्याच्या 29 एप्रिलला हा शनी बदलणार आहे आणि शेवटचे 2.5 वर्ष हे मकर राशीच्या 7.5 राहणार आहेत. आणि त्यांचा जो शनी बसलेला आहे ह्यांच्या पंचम स्थानामध्ये बसलेला आहे आणि त्याची पूर्ण दृष्टी यांच्या लाभस्थानावर आहे. तर लाभस्थानावर दृष्टी असल्यामुळं आता जो शनी बदल होणार आहे आणि शनी हा कुंभ राशीत जाणार आहे तर तो त्यांच्यासाठी खूप लाभदायक असणार आहे. जेणेकरून इथून पुढे जर त्यांनी थोडी रिस्क घेतली, मेहनत घेतली तर नक्कीच त्यांना चांगल्या प्रकारचं त्यांच्या व्यवसायामध्ये यश मिळू शकतं. आणि त्यासोबतच जी चंद्र आणि मंगळ त्यांचा शत्रुस्थानामध्ये आहे, म्हणजे आरोग्याच्या ठिकाणी आहे, त्यामुळे स्वभावातली थोडी जी चिडचिडपणा आहे, तापडपणा आहे किंवा चंचलता आहे ती ॲग्रेसिव्ह पण आहे, तो थोडा कंट्रोल करणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे यांच्याबद्दल गैरसमज भरपूर होतात, त्यामुळं आपले नाते दुरावले जातात, त्यामुळं संबंध बिघडू शकतात. त्यासाठी त्यांनी जर पुष्कराज आणि पोवळा हे जर रत्न धारण केलं तर मला वाटतं चांगल्या प्रकारे त्यांना यश मिळू शकतं आणि त्यांना स्थिरता पण चांगल्या प्रकारे मिळू शकते. अगदी. आपल्याला आणखी एका प्रेक्षकांचा ईमेल आलेला आहे, पल्लवी यांचा अमरावतीहून ईमेल आलेला आहे. त्यांनी असा प्रश्न दिलेला आहे की सातत्यानं घरामध्ये वाद होत आहेत, कुणाशीच पटत नाही आणि त्यामुळे नैराश्य आलेलं आहे, तर यावर कृपया उपाय सुचवा. यांचं शुक्र आणि चंद्र हे यांच्या भाग्यस्थानामध्ये बसल्यात आणि मीन रास असल्यामुळं थोडं कन्फ्युजन असतं, थोडं धार्मिक रास आहे
मनाला लावून घेणारा स्वभाव आहे, प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतात, छोट्या छोट्या गोष्टीचा त्यांना मानसिक त्रास होतो, त्याच्यामुळं मोकळं बोलण्यात येत नाही, त्याच्यामुळं गैरसमज होतात. आणि एक महत्त्वाची गोष्ट की मानसिक त्रास जास्त होतो सगळ्यामध्ये, कारण ते छोट्या छोट्या गोष्टी दुसऱ्याला काय वाटेल ह्याचा विचार करून ते जगत असतात. त्यामुळं एक महत्त्वाची गोष्ट पल्लवी मॅडमला मला एक सांगायचं आहे की तुम्ही मन कठोर करा, काही गोष्टी इग्नोर करायला शिका, जेणेकरून तुम्हाला कौटुंबिक जीवनामध्ये मानसिक त्रास होणार नाही. आणि कौटुंबिक जीवनामध्ये मानसिक त्रास होण्याचं कारण आहे की त्यांच्या घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तीसोबत त्यांचे वैचारिक मतभेद आहेत. त्याचं कारण आहे की चतुर्थामध्ये त्यांच्या गुरु आणि प्लुटो बसलेला आहे, आणि गुरु ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी तो लाभ देत नसतो, त्यामुळे वडीलधाऱ्यांचं सहकार्य मिळत नाही आणि ह्यांना वाटतं की त्यांनी मला समजून घ्यावं, पण ते तसं होणार नाही. काही गोष्टी इग्नोर केल्या तर नक्कीच यांना चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं कौटुंबिक जीवनामध्ये. त्यासाठी यांनी पुष्कराज आणि माणिक म्हणजे रुबी हे रत्न जर धारण केलं त्यांचं मन कठोर होईल, काही गोष्टी इग्नोर करता येतील. त्यासोबतच गुरुचं रत्न धारण केल्यामुळं हे जे काही वडीलधाऱ्या लोकांसोबत वैचारिक मतभेद आहेत त्यांचे, किंवा आपण वैचारिक मतभेद म्हणू शकतो, त्याला भांडण नाही आहे, पण हे जे एकमेकाला अंडरस्टँडिंग तिथे कमी पडते, तर ती थोडे इगो पण कमी झाले पाहिजेत दोघांमधले पण, तर ती नक्कीच त्याला पुष्कराजमुळे त्यांना चांगला लाभ होऊ शकतो. आणि पुष्कराज आणि माणिक धारण केल्यानंतर त्यांना हा जो कौटुंबिक मनस्ताप आहे तो कमी होऊ शकतो. अगदी तुम्हाला सुद्धा सरांना प्रश्न विचारायचे असतील तर सध्या स्क्रीनवर जो ईमेल दिसतोय तो लिहून घ्या आणि त्यावर आपले प्रश्न पाठवा. पुढच्या कार्यक्रमामध्ये सर त्याचे अवश्य उत्तरं देतील. सर, जाता जाता सगळे प्रेक्षक आपल्याकडे हा कार्यक्रम पाहत आहेत, त्यांना आपली भेट घ्यायची, संपर्क साधायचा, कसा साधायचा त्यांना? मी दर शनिवारी पुण्यामध्ये असतो, दर रविवारी ठाण्यामध्ये असतो आणि बुधवार गुरुवारी औरंगाबादला असतो. आता ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राच्या बाहेर पण पोहोचलो आहोत, आणि इथून पुढे आपण गोव्याला पण ऑफिस चालू करतो आहे, नागपूरला पण ऑफिस चालू करतो आहे. आणि जर प्रत्यक्ष येणं होत नसेल कोणाचं तर आपण त्यांना फोन कन्सल्टद्वारे सुद्धा मार्गदर्शन करतो, ज्याने त्यांचे जे काही प्रश्न असतील, त्यांच्या काही समस्या असतील त्या जाणून घेऊन, त्यांची पत्रिका पाहून, त्यांची ग्रहांची स्थिती पाहून त्यांना आपण रेमेडीज पण देत असतो. जी रेमेडीज देतो ती आपण यंत्र, रत्न आणि मंत्र या स्वरूपामध्ये देत असतो, जेणेकरून कमीत कमी वेळामध्ये आणि जास्तीत जास्त त्यांना लाभ झाला पाहिजे. जे रत्न आपण देतो ते आपल्याकडूनच घेतले पाहिजे असं कोणतंही बंधन नसतं, किंवा जी काही रेमेडीज देतो ते आपल्याकडून घेतलं पाहिजे असं कोणतंही बंधन नसतं. आणि जे काही आपण रत्न देतो त्याची गॅरंटी असते, ती रिफंडेबल असतात. जर त्यांना इफेक्ट नाही आले तर नक्कीच आपण ते 70% त्यांना त्याच्यातून त्यांची जी अमाऊंट असेल ती रिफंड करत असतो. आणि जे आपण कन्सल्टिंग फीस घेत असतो ती वन टाईम असते, लाईफ टाईम त्याच्यामध्ये कन्सल्टिंग फ्री होऊन जाते. आणि 1000 रुपयेच फक्त आपली कन्सल्टिंग फीस आहे. मग ती फोनद्वारे असेल किंवा प्रत्यक्ष येऊन भेटला तरी तेवढीच फीस असते. आणि अशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. अगदी. त्यामुळे तुम्हाला सुद्धा आयुष्यामध्ये कुठल्याही समस्या असतील आणि सरांचा सल्ला हवा असेल तर आता सध्या स्क्रीनवर जे संपर्क क्रमांक दिसत आहेत ते आवर्जून लिहून घ्या आणि त्यावर सरांचा सल्ला अवश्य मिळवा. सर, आपण इथे आलात आणि खूप छान पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलं, अनेक मुद्दे आम्हाला स्पष्ट करून सांगितले, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. भाग्यविजय या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात एका नव्या विषयासह भाग्यविजय या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.